नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 17 आहे, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 मित्रांनो सहाय्यक आयुक्त या पदासाठी आपण टेक्निकलचे आपले तांत्रिकीचे जेवढे काही टॉपिक वाईज प्रश्न आहेत मित्रांनो आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत कव्हर करता होता. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसेल मित्रांनो, चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व काही नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यासोबत इतर सर्व सरळ सेवा भरतीचे आपण अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम जे आहे ते प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपले टेक्निकलचे बरेच टॉपिक झालेले आहेत. त्याचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज आपण पाहणार आहोत ते आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. तर यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न येतात भरपूर सारे, म्हणजेच की तुम्हाला यावरचे प्रश्न सांगायचं झालं तर 3 ते 4 प्रश्न फिक्स स्वरूपामध्ये पाहायला मिळणारे असणारे आहेत आणि प्रश्नांचा लेवल देखील उच्च स्तराचा असणार आहे, जे की आपण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कारण का यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे. तर यामधला पहा प्रश्न क्रमांक पहिला असा म्हणतो, माहिती अधिकार अधिनियम 2005 हा 2005चा कोणत्या क्रमांकाचा अधिनियम आहे? तर कोणत्या क्रमांकाचा अधिनियम आहे असं म्हटलेलं आहे, तो जे काय RTI ॲक्ट 2005 आहे 2005 मधला. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 22व्या क्रमांकाचा हा अधिनियम आहे. तर हा अधिनियम जो आहे संसदेने मंजूर केल्यानंतर 2005 मधील 22वा कायदा म्हणून जो की नोंदविला गेलेला आहे. तर तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो, एकदम टफ लेवलचा, तुम्ही एक्सपेक्ट करणार नाही त्या स्वरूपाचे प्रश्न तिथे येणारे आहेत. त्यामुळे आपले प्रश्न इम्पॉर्टंट आहे, तर संपूर्ण ॲनालिसिस करून तुमच्या अभ्यासक्रमाला काढलेले असतात, त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही ते पाहत चला. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न दुसरा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंमलात कधी आला? तर कधी अंमलात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 12 ऑक्टोबर 2005 रोजी. या कायद्याची अंमलबजावणी देशभरात 12 ऑक्टोबर 2005 पासून जे की सुरू झाली. त्यानंतरचा प्रश्न पुढील तिसरा असा आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ला राष्ट्रपतींची सहमती कधी मिळाली? तर राष्ट्रपतींची सहमती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 15 जून 2005 रोजी जे आहे जे की मिळाली. तर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हा अधिनियम अधिकृतपणे जे की राजपत्रात प्रसिद्ध झाला. पर्याय नंबर अ याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा चौथा प्रश्न, भारतीय नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली माहिती मिळवण्याचा अधिकार का आहे? तर हा का आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की संसदेने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मंजूर करून आणल्यामुळे जे आहे थोडक्यामध्ये जो की हा जो अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. तर हा अधिकार कधी? तर 12/10/2005 पासून अंमलात आणल्यामुळे. तर यामध्ये आपण तारीख देखील यामध्ये पर्यायामध्ये आपण घेतलेली आहे, कारण का तुम्हाला हे माहिती असावी. वर देखील पाहिलेलं आहे, परंतु हे का आणलेलं आहे याच्या मागचं हे कारण आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील 5वा असा आहे, माहितीचा प्राधिकार अधिनियमाचा उद्देश कोणता आहे? तर या मागचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, ज्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता वाढवणे, सार्वजनिक प्राधिकरणाच्या जे काही कामकाजात उत्तरदायित्व वाढवणे, त्यानंतर आहे माहितीपूर्ण नागरिकांना घडवणे, हे जे काही आहे ते संपूर्ण या उद्देशामुळे जे की आणलेलं आहे. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आपला, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये माहितीची व्याख्या कोणत्या कलमात केली गेली आहे? तर माहितीची जी व्याख्या आहे ती कोणत्या कलमात केली गेलेली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की या ठिकाणी ब, कलम 2F मध्ये जे की केलेली आहे. तर कलम जे 2F मध्ये जे आहे याची जी आहे व्याख्या थोडक्यामध्ये केलेली आहे. तर हा प्रश्न थोडक्यामध्ये मित्रांनो बऱ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करणाराही प्रश्न आहे, कारण का मागल्या वेळेस DMRच्या परीक्षेमध्ये हा जो प्रश्न आहे तो विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न मागल्या वेळेस आलेला होता. तर या कलमानुसार जे आहे माहिती म्हणजेच की कोणत्याही स्वरूपातील साहित्य, ज्यामध्ये रेकॉर्ड, दस्तावेज, मेमो, ईमेल, मते, सल्ला, प्रसिद्धीपत्रक हे जे असतात ना, ह्या स्वरूपातील डेटा जो आहे संपूर्ण काही यामध्ये समाविष्ट जो की केलेला असतो. यामध्ये जे आपण माहिती आपण मागवत असतो, कोणत्याही परीक्षेचे अर्ज वगैरे किती आले, तर हे संपूर्ण या व्याख्येनुसारच आपण मागवतो. त्यानंतरचा 7वा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005चा मूलभूत उद्देश कोणता आहे? तर जसं की वर पाहिलं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की वरच्या प्रमाणे यामध्ये पर्याय आहेत, त्यामुळे याचं ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणता घटक माहितीचा अधिकार अधिनियम 2005
च्या कलम 2 अंतर्गत माहिती या संज्ञेमध्ये येतात माहिती या संज्ञेमध्ये. तर जसं की मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशनच्या वेळेस सांगितलेलं होतं की हे सर्व बाबी यामध्ये येतात, म्हणून पर्याय नंबर याचं देखील ड चे उत्तर होणार. जर मित्रांनो तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 साठी मित्रांनो अर्ज भरला असेल आणि मित्रांनो त्याच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपलं टीसीएस पॅटर्ननुसार मित्रांनो सर्व काही अतिसंभव प्रश्न नोट्स आणि टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक मित्रांनो बॅच जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण आपला हा कोर्स आहे तो जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदांकरता मित्रांनो स्पेशली मित्रांनो सर्व काही अभ्यासक्रमानुसार जे आपण ए टू झेड मित्रांनो अभ्यासक्रम ऍड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक मित्रांनो तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल, ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त असो किंवा आरोग्य विभागासंदर्भात पद असो किंवा कनिष्ठ अभियंत्याचं पद असो, त्या सर्व पदांची मित्रांनो तयारी आपल्या ॲपमध्ये तुमच्याकडे करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण एनएमसीच्या अतिसंभव प्रश्न संच मिळणार असेल, परीक्षा पॅटर्ननुसारची प्रश्नपत्रिका मिळणार असेल, त्यासोबतच इतर मनपाचे आपण पीवायक्यू क्वेश्चन पेपर देखील ऍड करून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण पेपर पॅटर्ननुसारची गुणांकन पद्धत, तुमची रँक वगैरे सर्व काही तपासता येणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कमी वेळेमध्ये 100% त्या मित्रांनो तुमची तयारी जी की होणारी असेल आणि सर्व पदाची तांत्रिकी देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. त्यामुळे लगेच जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयार लागा मित्रांनो. कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही माघार जी आता घेण्याची गरज पडणारी नसेल, कारण का 100% अभ्यासाची तयारी आपण एकाच ठिकाणी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीज ई बुक बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये आपण संपूर्ण काय रेडीमेड करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. तुम्हाला फक्त तिथं जॉईन करून तयारीलाच लागायचं आहे मित्रांनो. तर वेळ न वाया घालवता लगेच ॲप डाउनलोड करा आणि चांगल्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तयारीला लागू शकता. प्रश्न 9 असा आहे, माहितीचा अधिकार अधिनियम किती प्रकरणांमध्ये जो की विभागला गेलेला आहे. तर हा किती प्रकरणामध्ये विभागला गेलेला आहे म्हटलेलं आहे. तर हा देखील प्रश्न जे आहे DMRच्या परीक्षेमध्ये TCSनंच मित्रांनो जे की विचारलेला प्रश्न आहे आणि असे प्रश्न तुम्हाला जे आहे वारंवार येतात. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की याचं जे की 6 प्रकरणे. 6 प्रकरणामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की हा विभागला गेलेला आहे, ज्यामध्ये प्रकरण 1 मध्ये प्रारंभिक कलम आहेत, ज्यामध्ये नावाची व्याप्ती आणि व्याख्या. प्रकरण 2 मध्ये माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणाची जबाबदारी, जे की कलम 3 ते 11 मध्ये येत असतं. त्यानंतर प्रकरण 3 मध्ये जे आहे केंद्रीय माहिती आयोग कलम 12 ते 14 स्थापना आणि रचना आहे. प्रकरण 4 मध्ये राज्य माहिती आयोग कलम 15 ते 17 मध्ये येतं स्थापना आणि रचना. प्रकरण 5 मध्ये आहे माहिती आयोगाची शक्ती आणि कार्य, अपील आणि शास्ती दंड, जे की कलम 18 ते 20 मध्ये. आणि प्रकरण 6 मध्ये आहे संकीर्ण, जे की कलम 21 ते 31 आणि इतर तरतुदी त्यामध्ये समाविष्ट आहेत. तर हे 6 प्रकरणं इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न असा आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण किती कलमे आहेत. तर एकूण किती कलमे आहेत म्हटलेलं आहे, जसं की मी आता तुम्हाला सांगितलेलं होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 31 कलमे आहेत. त्यानंतर प्रश्न आपला 11वा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार नोंदमध्ये काय समाविष्ट आहे. तर नोंदमध्ये जे आहे ते काय समाविष्ट आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व या दस्तऐवज, हस्तलिखित फाईल्स, मायक्रोफिल्म्स, फॅक्स, प्रत आणि संगणकीय माहित्यांचा समावेश जो की होतो. पर्याय नंबर ड उत्तर होईल. त्यानंतर 12वा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये माहितीचा अधिकाराची व्याख्या कोणत्या कलमात केली गेलेली आहे. तर कोणत्या कलमात केली गेलेली आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की कलम जे काही 2 ज आहे, ज्याला आपण जे सेक्शन असं म्हणतो, तर यामध्ये जी आहे ती केलेली आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत नोंदमध्ये काय समाविष्ट आहे. तर नोंदमध्ये ज्या प्रकारे वर पाहिलेलं आहे त्याच प्रकारे आहे, जे की ड. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे 14वा, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2 अंतर्गत किती संज्ञांची व्याख्या करण्यात आली आहे. तर याचं उत्तर आहे जे पर्याय नंबर जे की ए ते एन अशा 14 सगळ्याची जी आहे संज्ञांची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार योग्य सरकार जे काय अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे म्हणजे ते कोणतं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व. यात केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन आणि राज्य सरकार यांचा जो आहे तो समावेश होतो. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 15 क्वेश्चन होते, जे की आपण पाहिलेले आहेत. यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली मित्रांनो जे टेस्ट सिरीज आणि ई बुकची बॅच आहे जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या. तुम्हाला महागड्या कोर्सेसपेक्षा ही आपली अफोर्डेबल कोर्सेसची बॅच तुम्हाला खूप उपयोगी पडणारी आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.